वेलकम बॅक टू माय युट्यूब चॅनल. आपलं सहर्ष स्वागत आहे आमच्या युट्यूब चॅनल मध्ये. तर गाईज आज आम्ही शिवज्ञाचं आज होळीचं फोटोशूट करणार आहेत. फोटोज आपण होळीलाच पोस्ट करणार आहेत किंवा 11 तारीखला पण पोस्ट करू शकतो. 11 तारीखला काहीतरी वेगळं करूया कारण की 11 तारखेला तिला 9वा महिना पूर्ण होत आहे. येस, तर आज आहे मी शिवज्ञाचे फोटोशूट करणार आहे स्पेशली होळीसाठी. तर चला आज तुम्हाला दाखवतो आम्ही त्याची फोटोशूट कशी करतो आणि आज दिवसभरात काय काय करतो ते तुम्हाला दिसेलच. अँड आज आमचा प्लॅन आहे मूवीला जाण्याचा. तर आज आमचा मूवीला जायचा प्लॅन आहे. तर आज आम्ही मूवीला जाणार आहेत. अशा प्रकारे ह्याला काय मेहनत होती. अजून मोठ्या करायचे का लहान करायचे? मोठे करायचे, बऱ्यापैकी मोठे करायचे. बघ चला आता आम्ही फायनली पोहोचलेलो आहोत आणि आता आम्ही चाललोय मूवी पाहायला. आता आम्ही मध्ये एंटर करतोय. तर गाईज आम्ही बघायला आलोय छावा मूवी. आम्ही छावा मूवी बघायला आलोय आणि आता मूवी चालू होईलच थोड्या वेळातच. पण आम्ही तुम्हाला दिसणार नाही कारण की पूर्ण अंधार होईल इकडे. सो बघू आता आपण मूवी घरी आलेलो आहोत आणि खूप छान मूवी होता, एकदम मस्त इमोशनल. काय चालू आहे दोघांचं तुमचं? काय चालू आहे? कशाला तिला इरिटेट करतो साहिल? ती पण सहन करत. सोड तिला. बरोबर केलं शिवाजने, बरोबर केलं. बघितलं ना ती कशी ओरडते. तिला झोप आल्या. सोड. ए चल, मला तू किचन मध्ये हेल्प कर. किचन मध्ये हेल्प इन द सेन्स कॅमेरा तरी पकड, मी जेवण बनवते. साहिल तू उठणार आहेस की नाही? उठणार आहेस की नाही? उठणार आहे की नाही? तू उठणार आहे की नाही? उठ, जा किचन मध्ये आणि जेवण बनव. ओके चल उठ. उठायला लागली ती खरंच. सोड. तू हात पकड, तिला असं हे होतंय. सोड साहिल, तिला इरिटेट नको करू. तू लहान होऊन गेलायस तिच्या सोबत. शिवा इकडे बघ. काय कोणी तुला काय केलं? कोणी केलं? हसून देखा. हा, सर्दी झाला बोलू शकत नाही. पण चला आज श्रद्धा काहीतरी स्पेशल माझ्यासाठी बनवणार आहे. समजला? पकडून घेते माझ्यासोबत. तोंड बंद करायचं. ऊन आहे, तोंड बंद करायचं. समजलं? जास्त आवाज नाही. तोंडाचं बोट काढते. काढ. मी बोलतोय ना, बोलू दे मला. आज आहे मंगळवार. दरवाजा खोल, मम्मी आली आहे. आई लगे ब्लॉग मध्ये आली. तर आज आहे मंगळवार आणि असं पण मंगळवारी मी काही नॉनव्हेज खात नाही. मी काही म्हणजे मी पण नाही खात. समजून जाईल. आज आहे मंगळवार, बोलू दे मला. आज आहे मंगळवार आणि मी काय नॉनव्हेज खात नाही. तर मी 12 वाजायची वाट बघतोय. तर श्रद्धाला मी सांगितलं की माझ्यासाठी चिकन नूडल्स बनवायला. पण त्यासाठी लागणारं साहित्य मी आता घेऊन आलोय.
तर आम्ही फक्त वाट बघतोय 12 वाजण्याची. नाही, प्रिपरेशन तर करून ठेवते, नूडल्स वगैरे बॉईल करून ठेवते, म्हणजे प्रिपरेशन करून ठेवायचं आपण. लगेच झटकीपट होऊन जाईल. चायनीज वाले कसे रपारप 5 मिनिटामध्ये त्यांचं चायनीज आपलं पार्सल रपारप त्यांचं चायनीज रेडी असतं. चलो बॉईल करण्यासाठी. आणि मग हे नूडल्स बॉईल वगैरे झाले की नंतर मग हे तरी ऍटलीस्ट करून ठेवते, मग नंतर 12 नंतर बघू. तू मदत करणार आहेस ना कापायला? केली मदत तुला मी कापायला. चॉपिंग तू करणार आहेस ना? चॉपिंगचं काम हे श्रद्धा आईच आहे. मीठ टाकून घेते. ओके. आणि मीठ टाकून काय करणार आहेस? मीठ टाकून घेते ना, सॉल्ट. तू एकच केलंय? एकच बंद झालं, इनफ आहे. खूप होणार ते, सुट्टे झाले की खूप होणार ते. पहिला बघ किती होतात ते, त्या हिशोबाने बनव. त्या हिशोबाने आता मग श्रद्धा मस्त. पण मी काय सांगते साई, छाव मूवी तुला कसं आवडला? खूप भारी वाटलं, खूप भारी, मजा आली. मजा आली? सिरियस झाली ना? नाही पण मी ती क्लिप शूट केली पाहिजे होती जेव्हा तू रडत होता तेव्हा. पण मूवी छान होती. पण काही असं नाही, डोळ्यात पाणी येण्यासारखाच ऍक्च्युअली तो मूवी होता. खूप जबरदस्त. आणि ज्यांनी खरंच तो मूवी बघितला नसेल तर जाऊन बघा, खरंच खूप भारी आहे. काय म्हणते श्रद्धा? हो खरंच भारी आहे. ठीक आहे, आपले नूडल्स बॉईल येईपर्यंत आपण वेट करूयात. तर श्रद्धाने एका झेप्टो ऍप्लिकेशन वरून भाजी मागवली आणि ती आपली भाजी आलेली आहे. कॅप्सिकम संपलेले होते आणि स्प्रिंग ऑनियन नव्हते, कारण की स्प्रिंग ऑनियन नूडल्स साठी तर खूप मस्त आहे, म्हणून मी मागवलं. तू बोलतोय की एक अजून एक्स्ट्रा नूडल्स करते, तर एक्स्ट्रा नूडल्स करावंच लागेल, कारण की मला वाटत एवढं होणार नाही. मला पण आता वाटतं, कारण की जेव्हा हे फुगतात तेव्हा आपल्याला कळतं ना अंदाज. ओके. मग पाणी टाकते अजून जास्त आणि त्याच्यामध्येच करून टाकते. कोण डबल मेहनत कोण करणार? तू करणार. डबल मेहनत नाही करत बसत मी. चलो तो एकामध्येच करून पटापट बनव, भूक लागलाय. पण पटापट कसं काय बनवणार? 12 नंतरच खाणार आहे ना तू, पटापट बनवून काय? ओके. आता वाजले 8 वाजलेत. पाणी टाकून ह्याच्यामध्ये मी ऑइल पण ऍड केलं. म्हणजे 8 वाजले का 10 वाजले? 10-8 झाले रे बाळा. ओके. आताशे 10 वाजून 8 मिनिटं झालेले आहेत. अँड अजून 2 तास वेट करायचं बाय वन गेट वन फ्री वाला घेतलाय. काय ऑफरच बघत बसते? काय ऑफरच बघत बसते? जहा पे सस्ता वहां लगता. ठीक आहे, तू बनवत राहा तिथपर्यंत. पोरगीला रडू आलाय. काय झालं? झोप आलाय? हे बघ, श्रद्धा रडत होती आणि कॅमेरा ऑन केला काय हसायला लागली. हा काय? तिला फ्लॅशलाइट बघून खूप, आणि जेव्हा मिरर मध्ये ते बघते ना, तर मिरर मध्ये तर अजून हसते. बघा रडते सर्वांनी बघा, रडते पण हसायला लागले. रडून दाखव. कुक कुक. हा रडते बघा, रडते पोरगी, रडते बघा. हिला मी फक्त हसतानाच बघितलं, रडताना मग बघा हिला कशी रडते ती. रडून दाखव आता. हा हे बघ हसायला लागले. कॅमेरा ऑन केला की नुसतं हसायलाच पाहिजे. रडली. काय बोललास? ऑन कॅमेरा बोलून नको. काय बोलला? काय बोलत आहे? बोल ना. टीम इंडिया जिंकली फायनल. तर गाईज फायनली श्रद्धाने सर्व रेडी केलेलं आहे आणि खूप चांगला स्मेल वगैरे येत आहे आता. तर श्रद्धा तू काय म्हणेल? काय म्हणेल आता टेस्ट केल्यानंतरच बोल ना काय म्हणते मी. येस. आता पहिले श्रद्धा मला वाटते सेकंड टाइम घरी बनवत आहे, बरोबर ना? लास्ट टाइम आपल्या घरी बनवलं होतं आणि हे सेकंड टाइम बनवत आहे. तर बघूयात आता ह्यावेळेस टेस्ट कशी आहे. तुम्हाला सांगतोच मी, सर्व श्रद्धाने एकदम सिस्टमॅटिक सर्व बॉईल वगैरे करून ठेवलेलं आहे. कधीपासून तिने मेहनत केली आहे गोष्टीसाठी. 10 वाजेपासून लागलेली आहे सर्व गोष्टी करण्यासाठी. 10 वाजता तू तर नूडल्स तू फ्राय करण्यासाठी 10 वाजून 8 मिनिटांनी टाकले होते, राईट? हां. तर गाईज फायनली आपलं चिकन फ्राय नूडल्स रेडी आहे आणि सर्व श्रद्धाने बनवलं आहे. तर आपण आता टेस्ट करून बघूया एकदा की कसं झालं आणि कसं बनवलं श्रद्धाने. मी जरा मोठ्या आवाजात तर बोलू शकत नाही, कारण की तिकडे शिवातना झोपलेली आहे आणि श्रद्धाने बघा. आणि इवन तिने ही शेजवानसुद्धा आज घरी बनवलेली आहे. फक्त नूडल्सच नाही, शेजवानसुद्धा तिने आज घरीच बनवलं आहे.
तर तुम्हाला कोणाला रेसिपी पाहिजे असेल तर नक्की कमेंट करा आणि श्रद्धाला विचारा, ती तुम्हाला सांगेल. तर चला आता आपण खाऊन घेऊयात आणि बघूया टेस्ट कशी आहे, तुम्हाला मी सांगतो. तर चिकन नूडल्ससोबत आम्ही मस्तच कोल्ड्रिंक स्प्राईटसुद्धा घेतलेला आहे. सोबत चायनीजसोबत स्प्राईटचा आनंद घेताना. टेस्ट खूप जबरदस्त झाला आहे. मी खाल्लं, छान वाटलं. आणि अजून आहे आणि अजून आहे ना घरात ठेवलेली अजून. तर आज जे श्रद्धाने नूडल्स बनवलं होतं खूप छान झालं होतं, खूप जबरदस्त, खूप टेस्टी होतं. होप सर ते असंच मला पुढे काय काय बनवून देत जाईल. असा ब्लॉग एंड करायचा. हो. तर चला गाईज, आज आम्ही दिवसभरात काय केलं या तुम्ही आज पाहिलं असेलच. सकाळी आम्ही दुपारी शिवंतची फोटोशूट केली. त्यानंतर इव्हिनिंगला आम्ही मूवी बघण्यासाठी गेलो. अँड संध्याकाळी श्रद्धानी जे आज जेवणासाठी केलं होतं मेनू, ॲक्च्युली आमचं बाहेरच खायचा प्लॅन होतं, पण श्रद्धा बोलते की नको आज आपण घरीच बनवूयात. तर जे पण आम्हाला लागणार होतं साहित्य आम्ही ते घेऊन आलो. त्यांनी श्रद्धाने आज घरी मस्त नूडल्स बनवलं, खूप छान झालं, खूप टेस्टी होतं. ती असंच मला पुढे बनवून देत जाईल. देशील ना? हो देईन ना पक्का. ठीक आहे. आणि युट्यूबवर तर आपण टाकतच असतो काही ना काय काय बनवलेलं मी देतच असते तुला. पहिले आपण टाकलेलं आहे. तर चला आजचा ब्लॉग इथे आम्ही एंड करतोय. तर असंच आमच्या चॅनलला सपोर्ट करा, खूप सारा प्रेम द्या. भेटूयात आपण पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तिथपर्यंत